चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी तर बोलायची आहे, पण कसं बोलायचं काही समजत नाही। इंग्रजी बोलायला गेलो तर आपल्याला शब्द आठवत नाही, आपण कोणती क्रिया करत आहोत तेही आपल्याला आठवत नाही, त्या क्रियाला इंग्लिशमध्ये काय बोलतात काहीच आपल्याला सुचत नाही। तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। तर आज आपण एकदम बेसिक आणि झिरो पासून या ठिकाणी आपण इंग्लिश बोलण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत। तर बघा, इंग्लिश जर तुम्हाला बोलायचं आहे, इंग्रजी जर तुम्हाला शिकायची आहे, तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला काही वर्ब्स जे असतात ते तुम्हाला माहिती असणे खूप महत्त्वाचे असतात। तर बघा, एखादा सेंटेन्स जर इंग्लिशमध्ये बोलायचा आहे तुम्हाला, तर सर्वात पहिले आपण त्या सेंटेन्समध्ये जो मुख्य क्रियापद असतो, ठीक आहे, क्रियापद हा महत्त्वाचा काम त्या ठिकाणी करत असतो। कारण क्रिया जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेंटेन्स मात्र या ठिकाणी बनवू शकत नाही। तर बघा, वर्ब्स या ठिकाणी फार महत्त्वाचे असतात आणि या वर्ब्सचे काही फॉर्म्स सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्स माहिती असणे खूप महत्त्वाचे असते, कारण प्रत्येक जे सेंटेन्स आहे इंग्रजी जर आपल्याला बोलायची आहे तर आपण फक्त वर्तमान काळामध्येच ते वापरत असतो असे नाहीये, तर भूतकाळ, भविष्यकाळ असे विविध काळ आपण या ठिकाणी इंग्रजी बोलताना वापरत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय बेसिक पासून या ठिकाणी मी तुम्हाला जे वर्ब्स आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे अर्थ सुद्धा मराठीमध्ये सांगणार आहे आणि त्याचे जे फॉर्म्स आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, अर्धवट पाहिला तर तुम्हाला अर्धवट ज्ञान भेटेल। तर बघा, पहिला आपण क्रियापद या ठिकाणी घेऊया, खाणे। आता खाणे ही जी क्रिया आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, तर खाण्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, म्हणजे क्रियापद आहे, वर्ब आहे ईट। ईटचा जो दुसरा रूप आहे, ठीक आहे, ईटचा दुसरा रूप म्हणजे एट। आता एट कधी वापरायचा किंवा हे दुसरे रूप आपण कधी वापरतो, तर आपण हे भूतकाळामध्ये वापरत असतो। तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे फार गरजेचे आहे की आपण पहिला जो काळ आहे, जो वर्तमान काळ आहे, त्याच्यामध्ये आपण कोणता क्रियापद वापरायचा आहे, भूतकाळामध्ये त्याचाच कोणता फॉर्म वापरायचा आहे हे तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे आहे। आणि त्याच्यासाठी V1, V2, V3 हे जे वर्ब्स फॉर्म आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे। तर बघा, खाणे याला इंग्रजीमध्ये म्हणतात ईट। ईटचा जो दुसरा आहे काळ म्हणजे V2 त्याला आपण म्हणतो, क्रियापदाचे दुसरे रूप त्याला एट असं म्हणतात, ईटचा एट होतो। त्यानंतर V3 म्हणजे त्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल सुद्धा म्हणतो, ते इटन म्हणजे एट, ॲट, इटन आणि त्याचा ING फॉर्म। ING फॉर्म हे मी मागील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपण ING फॉर्म कधी वापरत असतो, एखादी क्रिया जर अपूर्ण असेल, ठीक आहे, ती क्रिया जर पूर्ण झालेली नसेल तरच आपण त्या ठिकाणी ING फॉर्म वापरत असतो। मग ती क्रिया भविष्यकाळामध्ये घडणार असेल किंवा भूतकाळामध्ये घडलेली असेल किंवा वर्तमान काळामध्ये ती घडत असेल, तर प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला अपूर्ण क्रिया दाखवायची असते तेव्हा आपण ING फॉर्म वापरत असतो। तर ING फॉर्म वापरत असताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे की ING लावताना मात्र क्रियापदाचा पहिला रूप या ठिकाणी आपण घेत असतो, ईट, ॲट, इटन आणि इटिंग। त्यानंतर दुसरा आपण या ठिकाणी क्रियापद घेऊया, ते म्हणजे पिणे। पिण्याला इंग्लिश वर्ड आहे ड्रिंक। ड्रिंकचा होतो ड्रँक आणि तिसरा रूप आहे ड्रंक आणि ING फॉर्म आहे ड्रिंकिंग। त्यानंतर देणे। देणे म्हणजे गिव्ह। गिव्हचा दुसरा रूप आहे गॅव्ह आणि गिवन हे तिसरं रूप आहे आणि गिविंग हे ING फॉर्म आहे। त्यानंतर आहे जाणे। जाणेला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो गो, ठीक आहे। गोचा जो बघा, काही विद्यार्थ्यांना गो म्हणजे जाणे हे माहिती असते, पण त्याचा जो दुसरा रूप आहे ते मात्र काही विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नाहीये। तर बघा, गोचा जो दुसरा रूप आहे तो आहे वेंट, म्हणजे भूतकाळामध्ये जर आपल्याला जाण्याबद्दल काही बोलायचं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी वेंट हे क्रियापद वापरायला लागेल। गोचा होतो वेंट आणि वेंट नंतर तिसरं रूप आहे गोन आणि ING फॉर्म गोईंग, म्हणजे मूळ रूपाला ING फॉर्म लावायचा आहे, एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचं क्रियापद आहे वाटणे, ठीक आहे। मला असं वाटलं, असं आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी फील हा शब्द वापरायचा आहे, म्हणजे फील हे क्रियापद वापरायचं आहे, फील। फीलचा दुसरा रूप आहे फेल्ट आणि तिसरा रूप सुद्धा या ठिकाणी फेल्टच आहे आणि ING फॉर्म आहे फिलिंग, ठीक आहे। आय एम फिलिंग बेटर असे आपण सेंटेन्स या ठिकाणी वापरत असतो। करणे, ठीक आहे, अभ्यास कर, अभ्यास करायला पाहिजे किंवा असे जेव्हा आपण सेंटेन्स वापरत असतो तेव्हा या ठिकाणी डू हा शब्द आपल्याला वापरायचा आहे, डू। डूचा होतो डीड आणि डन आणि जो ING फॉर्म आहे तो मूळ रूपाला लागेल, म्हणजे या ठिकाणी होईल डुईंग, ठीक आहे। डू, डीड, डन आणि
डुईंग. त्यानंतर आहे असणे. ठीक आहे, असणेला इंग्लिशमध्ये वर्ड आहे बी. बी म्हणजे असणे. त्यानंतर त्याचाच भूतकाळी रूप म्हणजे वॉज आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप या ठिकाणी बीन होतो आणि आयएनजी फॉर्म हा बीला लागेल म्हणजे बिंग होईल. त्यानंतर पुढचं क्रियापद आहे विकत घेणे. ठीक आहे, आज मी पेन विकत घेतला. तर असं जर तुम्हाला म्हणायचं आहे, विकत घेणे हा जर तुम्हाला शब्द या ठिकाणी वापरायचा आहे, क्रियापद वापरायचं आहे, तर त्या ठिकाणी इंग्लिश वर्ड आहे बाय. बाय नंतर बोट हा त्याचा दुसरा रूप आहे आणि तिसरा रूप सुद्धा या ठिकाणी बोटच आहे आणि आयएनजी फॉर्म आहे बाईंग. त्यानंतर पुढचं क्रियापद आहे या ठिकाणी सापडणे. सापडण्याला इंग्लिश वर्ड आहे फाइंड. ठीक आहे, आणि दुसरं रूप आहे फाउंड. तिसरा रूप सुद्धा या ठिकाणी फाउंडच आहे आणि आयएनजी फॉर्म आहे फाइंडिंग. आणि या ठिकाणी शेवटचा क्रियापद आपण घेऊया ठेवणे. ठेवणे म्हणजे कीप. ठीक आहे, त्याचं दुसरं रूप आहे केप्ट, तिसरा रूप आहे केप्ट आणि आयएनजी फॉर्म आहे कीपिंग. तर बघा, आज आपण एवढेच क्रियापद या ठिकाणी बघणार आहोत. हे जे सगळे क्रियापद आहेत ते अतिशय बेसिक असे, म्हणजे आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये इंग्लिश बोलायला सुरुवात करतो तेव्हा हे सगळे क्रियापद आपल्याला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे, खूप गरजेचे आहे. तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असतील तर विद्यार्थी मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर पुढे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अजून असे क्रियापद आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.